नमस्कार. स्टँडर्ड 9च्या सायन्स या पाठातील 7th लेसन दॅट इज एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा पाठ आपण पाहतोय. आणि याच्यातले आतापर्यंत आपण 2 व्हिडिओज पूर्ण केलेले. या 2 व्हिडिओजमध्ये आपण फूड चेन, फूड वेब आणि एनर्जी पिरॅमिड हे घटक पाहिलेले आहेत. तर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे व्हिडिओ बनवताना मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांचा एकत्र वापर करतोय. म्हणजे सेमी इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमांच्या मुलांना याचा उपयोग होईल आणि परत नवा वेगळा व्हिडिओ मराठी माध्यमासाठी बनवावा लागणार नाही. तर आजचा जो विषय आहे तो जैवभू रसायन चक्र, बायो केमिकल सायकल. आता याच्यातले जे 3 शब्द आहेत, बायो केमिकल सायकल. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच जैविक घटक. या जैविक घटकांमध्ये कोण येतं तर सगळे सजीव येतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याला आपण काय म्हणतो, जैविक घटक, बायोटिक फॅक्टर्स. बायो मीन्स बायोटिक फॅक्टर्स, बरोबर. याच्यामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात, दॅट इज प्लांट्स, देन अॅनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ऑल दॅट इन्क्लुडेड इन इट. जिओ मीन्स अर्थ, भूमी, बरोबर की नाही. भूमीशी संबंधित असलेले सगळे अजैविक घटक. मग ते नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे अबायोटिक फॅक्टर. आणि या लिव्हिंग फॅक्टर्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे केमिकलचे एक सायक्लिक जो फ्लो असतो याला म्हणायचं बायो केमिकल सायकल. याच्यामध्ये केमिकल्स बायो टू जिओ टू बायो असा हा सायक्लिक फ्लो सतत चालू असतो. ओके. म्हणजे जैव म्हणजे जैविक घटक, भू म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी म्हणजे अजैविक घटक, आणि जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये या रासायनिक असलेल्या पदार्थांचा जो एक प्रवाह असतो तो चक्रीय स्वरूपाचा असतो आणि म्हणून त्याला जैव भू रासायनिक चक्र असं म्हटलं जातं. आता हे जे केमिकल सायकल आहे, या केमिकल सायकलच्या पूर्वी आपण काय पाहिलं होतं की एनर्जी, हा एनर्जीचा फ्लो आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिला होता. एनर्जीचा फ्लो जो असतो इकोसिस्टीम मधला तो कसा असतो, वन वे असतो. वन वे म्हणजे सोलर एनर्जी येते, बरोबर आहे का, आणि ते नंतर इकोसिस्टीम मध्ये फिरत राहते, रोटेट होत राहते. पण परत ती सूर्याकडे परत आपण एनर्जी देत नाही, त्यामुळे वन वे डायरेक्शनचा असतो. पण या एनर्जी फ्लो मध्ये प्रोड्युसर्स कडून का होतं, ते एनर्जी ऍब्सॉर्ब करून ती स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ सम केमिकल्स. ओके, दॅट इज इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट्स. ती जी न्यूट्रिएंट असतात, जरी एनर्जीचा फ्लो वन डायरेक्शन असेल, वन वे असेल, तरी तो न्यूट्रिएंटचा जो फ्लो असतो तो कसा असतो, सायक्लिक असतो. म्हणजे ऊर्जेचा प्रवाह जरी एकही असला तरी पोषण द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाउ व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिएंट? Nutrients means those elements which are essential or which are important for the growth of all organisms. That is, all organisms needs nutrient for their growth. सर्व सजीवांना वाढीसाठी या पोषण द्रव्यांची आवश्यकता असते आणि याच पोषण द्रव्याचा परिसंस्थेतील जो चक्रीय स्वरूपातील प्रवाह असतो यालाच जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. दॅट इज द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन द इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायो केमिकल सायकल. ओके. हे जे न्यूट्रिएंट्स असतात ते नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम, हे कंटिन्युअसली ट्रान्सपोर्ट होत असतात. कोणामध्ये ट्रान्सफर होत असतात, बायोटिक फॅक्टर टू अबायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर टू बायोटिक फॅक्टर. म्हणजे ही जी पोषण द्रव्ये असतात ती नेहमी अजैविक घटकांकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे त्यांचं सतत स्थलांतरण, रूपांतरण होत असतं, पोचवलं जात असतं, बरोबर. ही जी सायकल आहे, ही जी बायो केमिकल सायकल आहे, it is operates continuously through the medium of biosphere. बायोस्फिअरच्या मीडियम मधनं ही सायकल ऑपरेट होते. व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर? बरोबर. जीवावरण म्हणजे काय, हे संपूर्ण जी सायकल आहे
बायोजिओ केमिकल सायकल आहे, ही कुणाकडून ऑपरेट होते? बायोस्फिअर कडून. म्हणजे कुणाकडून? या सगळ्या या जीवावरणाच्या माध्यमातून हे चक्र सतत चालू असतं. दॅट सायकल इज कंटिन्युअसली ऑपरेटेड बाय द बायोस्फिअर. अँड बायोस्फिअर इज फॉर्म्ड बाय लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. हे जे बायोस्फिअर आहे कशाचं बनलेलं असतं? शिलावरण, वातावरण आणि जलावरण या तिघांनी मिळून ते जीवावरण तयार होतं. आणि या जीवावरणाच्या माध्यमातून हे जैव भू रसायन चक्र अविरतपणे चालू असतं. ओके, सो बायोस्फिअर इज फॉर्म्ड बाय लिथोस्फिअर, atmosphere and hydrosphere, and this biogeochemical cycle is operated continuously through the medium of biosphere. या सायकल मध्ये नेमकं काय होतं? तर या प्रक्रियेमध्ये जैविक घटक, भूस्तरीय आणि रासायनिक असलेली सर्व जे पोषक द्रव्य आहेत यांचं चक्रीभवन सतत चालू असतं. आणि हे चक्रीभवन अतिशय गुंतागुंतीचं असतं. बरोबर आहे? आणि हे चक्रीभवन जे आहे, हे गुंतागुंतीचं असलेले चक्रीभवन हे त्या परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असतं. कळतंय? पिरॅमिड्स मध्ये आपण ऊर्जा वहनाच्या पातळ्या पाहिल्या. म्हणजे नेमकं काय? यांच्यामध्ये हे जे काही रिसायकलिंग होत असतं, बरोबर का नाही? रिसायकलिंग कोणाकोणाचं? बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंटचे जे सोर्सेस आहेत, कुठले कुठले सोर्सेस आहेत? बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल. बरोबर आहे? म्हणजे जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक हे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये हे जे घडणारे जे बायोजिओकेमिकल सायकल आहे हे कॉम्प्लेक्स प्रोसेस मध्ये गुंतागुंतीचे चक्रीभवन असतं. and it is depend upon the level of energy transfer in the ecosystem. लेवल ऑफ एनर्जी म्हणजे जे आपण लेवल पाहिलेले आहेत, बरोबर नाही? तर त्याच्यावरती हे इकोसिस्टीम मध्ये ज्या एनर्जी ट्रान्सफरचे ज्या लेवल पाहिलेले आहेत आपण त्याच्यावर हे डिपेंड असतं. हे जे गुंतागुंतीचं कॉम्प्लेक्स प्रोसेस जी आहे, हे जी बायोजिओ केमिकल प्रोसेस जी आहे, की जी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये या न्यूट्रिएंटचे जे सोर्स आहेत केमिकल, बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल या सोर्सेसचं जे सायकल घडत असते इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड इन दॅट प्रोसेस nutrients are transferred from the biotic factor to abiotic factor, abiotic factor to biotic factor. Okay, and the whole cycle is depends upon the level of energy transfer in the ecosystem. Okay, आपण पुस्तकातल्या दोन आकृत्यांचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ बघू. ही जीवावरणाची आकृती दाखवलेली आहे. कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश आहे जीवावरणामध्ये? जलावरण, वातावरण, पर्यावरण आणि शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया असं त्या म्हटलेलं आहे. आणि मग इथे शिलावरणामध्ये काय काय दिलं? खडक, माती, बरोबर का नाही? हे दाखवले बघा. इथे खडक आणि माती दाखवले. इथे जलावरण, वातावरण यांच्यातली आंतरक्रिया दाखवली. इथं पाण्याचा म्हणजे जलचक्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इथं वातावरण पर्यावरणाच्या आंतरक्रिया दाखवलेल्या आहे. बरोबर आहे? तर हे जे काही चक्राकार वहन आहे, हा जो काही चक्राकार मार्ग आहे यालाच आपण काय म्हणतो? जैवभू रासायनिक चक्र असं म्हणत असतो. हा काय आहे? लिथोस्फिअर आहे. ओके, या ठिकाणी लिथोस्फिअर मधलं काय दाखवलंय? कन्व्हर्जन ऑफ रॉक्स. बरोबर का नाही? लिथोस्फिअर मध्ये कन्व्हर्जन ऑफ रॉक्स इन द सॉइल दाखवलेलं आहे. त्यानंतर इथे काय म्हणलं? इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. या संपूर्ण बायोस्फिअरशी या तीनही या स्पेअरचं होणारे जे काही इंटरॅक्शन आहे ते आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतं. आता हायड्रोस्फिअरमध्ये काय दाखवलं आहे बघा बरं इथे. ॲटमॉस्फिअरमध्ये हायड्रोस्फिअर ॲटमॉस्फिअर इंटरॅक्शनमध्ये आपण वॉटर सायकल पाहतो. इथे आपल्याला वॉटर सायकल दिसते ते. त्यानंतर ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन पण आपण इथे या ठिकाणी पाहतोय. बरोबर? तर अशा हे टोटल काय आहे? दिस इज द बायोजिओकेमिकल सायकल. ओके,
आता टाइप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे जैवभूरासायनिक चक्राचे प्रकार. पहिला प्रकार आहे म्हणजे गॅसेस सायकल, वायू चक्र. दुसरा प्रकार आहे सेडिमेंटरी सायकल म्हणजे अवसादन चक्र. ओके, आता वायू चक्र म्हणजे नेमकं काय बघा, गॅसेस सायकल म्हणजे याच्यामधले जे अबायोटिक न्यूट्रिएंट्स असतात हे कुठे अक्युमुलेट झालेले असतात, अक्युमुलेटेड इन द एअर. ओके, दॅट इज इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे वायुरूप जे पोषक द्रव्ये असतात हे पृथ्वीच्या वातावरणामध्ये त्यांचा काय झालेलं असतं, संचय झालेला असतो, संचयन चालतं. म्हणजे वायुचक्र कुठे जातं, पृथ्वीच्या वातावरणात संचयन करत असतं. ओके, सो गॅसेस न्यूट्रिएंट मटेरियल्स फाउंड इन द ॲटमॉस्फिअर. ओके, हे अबायोटिक असलेले जे गॅसेस न्यूट्रिएंट मटेरियल आहे ते ॲटमॉस्फिअर मध्ये अक्युमुलेट झालेलं असतं. अर्थ लक्षात आला. अँड अक्युमुलेशन ऑफ the main abiotic gases nutrient material is found in the atmosphere of the earth. आणि यामध्ये मग कोणाकोणाचं अक्युमुलेशन आहे, कोणाकोणाची सायकल दिसून येते. दिस गॅसेस सायकल टाइप इन्क्लूड्स सायकल ऑफ नायट्रोजन, दॅट इज नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साइड सायकल, वॉटर वेपर सायकल. इट इज क्लिअर. या प्रकारच्या वायू चक्रामध्ये नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, कार्बन डायऑक्साइडचे चक्र, पाण्याच्या वाफेचं चक्र इत्यादींचा समावेश होतो. हा काय झाला गॅसेस सायकल, दॅट इज द वायू. ओके, आता सेडिमेंटरी म्हणजे अवसादन. अवसादन म्हणजे साठून गाळ वगैरे, स्थिर, रूपांतरित असंही अर्थ घेता येतो. हे जे मटेरियल असतात, हे जे अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल आहे हे कुठे सापडतात, या सेडिमेंटरी सायकल मध्ये असलेली हे जी अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल्स असतात ही मेनली कुठे अक्युमुलेट झालेले असतात, इन अ सॉइल, इन सेडिमेंट, इन सेडिमेंटरी रॉक्स ऑफ द अर्थ. ही अजैविक असलेली पोषण द्रव्ये पृथ्वीच्या मृदा, माती, अवसाद आणि अवसादी खडकांमध्ये, सॉइल मृदा, सेडिमेंट अवसाद आणि सेडिमेंटरी रॉक दॅट इज द अवसादी खडक. बरोबर, इकडे जमिनीच्या भूभागामध्ये हे सगळे घटक असतात आणि ते सायकल मध्ये येतात. हे जे अबायोटिक न्यूट्रिएंट्स आहेत, अजैविक पोषक द्रव्य आहेत, ही जमिनीमध्ये मृदा, अवसाद, अवसादी खडकांमध्ये सापडतात. सॉइल, सेडिमेंट आणि सेडिमेंटरी रॉक्स मध्ये सापडतात. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अबायोटिक न्यूट्रिएंटचा आपल्याला या सायकल मध्ये अस्तित्व आढळून येतं. दॅट सेडिमेंटरी सायकल इन्क्लूड्स द सायकल ऑफ आयर्न, सायकल ऑफ कॅल्शियम, फॉस्फरस. या चक्रामध्ये आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, ओके, या जमिनी आणि जमिनीतील आणखी इतर काही घटक यांचा देखील समावेश आपल्याला आढळून येत असतो. सो दिस इज द जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार. हे जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार आहे. कुठले गॅसेस सायकल आहे, सेडिमेंटरी सायकल अँड द डिटेल्स अबाउट इट. याच्यामध्ये अवसादन चक्र जे असतं ते वायू चक्रापेक्षा हळूहळू घडत असतं. म्हणजे वायू चक्राचा वेग जास्त असतो. अवसादन चक्रापेक्षा वायू चक्र हे वेगाने घडून येतं. म्हणजे गॅसेस सायकल इज अ स्पीडर दॅन द सेडिमेंटरी सायकल. ओके, गॅसेस सायकल म्हणजे वायू चक्र इज अ स्पीडियर दॅन सेडिमेंटरी सायकल. हे निश्चितच वायू चक्र हे वेगाने घडतं अवसादन चक्रापेक्षा. आता एक त्याचं उदाहरण, जर एक्झाम्पल असं आहे की समजा एखाद्या ठिकाणी जर कार्बन डायऑक्साईड जमा झाला तर तो लगेच हवेबरोबर त्याचं विसरण होतं, लगेच तो दुसऱ्या भागात जातो निघून, किंवा लगेच तिथल्या वनस्पती शोषून घेतात आणि ते काय होतं, ते चक्र फास्टली घडून येतं. इफ CO2 is accumulated in the area, it is quickly dispersed with the wind or absorbed by the plant. बरोबर आहे. म्हणजे क्विक घडून येतं. हे जे काय आहे गॅसेस सायकल आहे ते क्विक घडून येते. CO2च्या याच्यावर लगेच लक्षात, लगेच CO2 काय होतं, अॅक्युमुलेट झालेला लगेच तर डिस्पर्स होतो. दुसरा एक महत्वाचा घटक आहे
की या सगळ्या सायकल्सवरती, या चक्रावरती कोणाकोणाचा परिणाम होत असतो? हवामानातील बदल आणि मानवी क्रिया. दॅट इज द क्लायमॅटिक चेंजेस अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट्स ऑन द स्पीड, इंटेन्सिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल्स. या सर्व चक्रांच्या वेगावर, त्या चक्रांच्या तीव्रतेवर आणि त्या चक्रातील संतुलनावरती हवामानातील बदल आणि मानवी क्रियांचा गंभीर परिणाम होत असतो. सिरियसली अफेक्ट ऑन दिस सायकल्स which climatic changes, human activities seriously affects on the speed, intensity and equilibrium of the cycle. वेग, तीव्रता आणि संतुलन. आणि म्हणूनच या चक्रातील विविध घटकांचा अभ्यास त्वरित याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, याच्यावर भर दिला जातो, कारण हे लगेच गंभीर परिणाम या सायकल्सवर होत असतो आणि त्याचा गंभीर परिणाम आपल्यावर होतो. आणि म्हणून various aspects of these cycles are intensively studied nowadays. आजकाल या सगळ्या घटकांच्या अभ्यासावर खूप भर देण्यात आलेला आहे. आणखीन एक महत्वाचा भाग की अवसादन चक्र आणि वायू चक्र, हे यांना आपल्याला फार वेगळं नाही करतायत, हे एकमेकाशी जुळलेले असतात. उदाहरणार्थ नायट्रोजन चक्र कुठे चालतं? हवेत चालतं. पण NO2 चे चक्र कुठे चालतं? जमिनीत चालतं. कार्बन कुठे असतो? कार्बन तर तो हिरा, कोळसा यांच्या स्वरूपात जमिनीमध्ये आढळतो, सेडिमेंटरी. पण कार्बन डायऑक्साईडचं चक्र कुठे चालतं? वायूमध्ये चालतं. सो ऑल दीज, दॅट इज द सेडिमेंटरी सायकल अँड एअर सायकल और दॅट गॅसेस सायकल, ऑल दीज आर कन्सर्न विथ इच अदर. ते एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांमध्ये गुंतागुंत त्यांची झालेली असते. तर बाळांनो, हा आज आपण या सर्व सायकल, बायोजिओकेमिकल सायकल आपण पाहिलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यातलं एका घटकांचा भाग पाहत जाऊ. म्हणजे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कार्बन सायकल, कार्बन डायऑक्साईडचं सायकल आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीनच असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.